थँक्यू. चला सलामी जोडी गेलाय तो म्हणजे साई आणि अमित. सलामी जोडी मैदानामध्ये 24 चेंडू 34 धावांची गरज आहे. सामना जिंकणारे गोलंदाजीला येतात ते प्रज्वल उर्फ डू. अतिशय चांगले असे गोलंदाज आहेत. नक्की तुम्ही त्यांना बेनापट्टी संघाकडून खेळताना बघितलं असेल. आणि स्ट्राईकला आहेत ते अमित आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते साई. अतिशय चांगले असे गोलंदाज आहेत. धन्यवाद डीजे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना पाहतो आपण. आजच्या दिवसातील पहिली मॅच शुभारंभ झालाय. स्वर्गवासी जमुना विस्तृत सुतार चषक 2025चा शुभारंभ आणि पहिलीच मॅच पाहतोय आपण. उत्कृष्ट गायतलाव वर्सेस पापडी. जितू 11 पापडी हा संघ पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करताना उत्कृष्ट संघाने 34 धावाचं 33 धावाचं एक माफक असं आव्हान ठेवलेलं आहे 4 षटकामध्ये. आणि ते संपुष्टात आणण्यासाठी 2 फलंदाज आपण पाहतोय. साई नॉन स्ट्राईक एंडला आणि अभय रिवर्सचा टाइम केलाय. चांगला फटका आणि तिकडे पाहतोय आपण चुकी होते. चुकीला माफी नाही आणि मिळतील धावा 4. या चेंडवर आलाय चौकार. पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. यस थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी करताना पाहते आपण मिस्टर अभय यांना. मिस्टर 360 सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळताना पाहिलं आपण अभय यांना. प्रज्वल वरती आक्रमण केलंय. यावेळेस पाहिला कोलगट टप्पा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. इकडे शतरक्षक आहे आणि करत नाही चुकी आणि अमित त्यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. अमित बॅक टू डगआउट गॉन. कॉलेज वाली पुरी कॉलेज वाली पुरी खरं सांगतोय मी माझं प्रेम आहे पुरी. थँक्यू डीजे. आम्ही त्यांची जागा भरून करण्यासाठी चाललेत ते मिस्टर निलेश. चांगली फटकेबाजी पाहिल्या पण आम्ही त्यांच्या बॅट मधून पाहिलं तर जवळजवळ आम्ही त्यांनी आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान केलंय. एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर पाहिलं तर अजून एक चौकार रिव्हर्सच्या आयटम मध्ये. चांगली फलंदाजी करताना चांगलं कमबॅक करताना पाहिलं आपण मिस्टर प्रज्वल जाधव यांना. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निलेश साठी राईट मोर विकेटचा मारा. यावेळेस पहिला लोअर फुल टॉसला कन्वर्ट करून घेतला आणि पाहिलं तर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता.
तिकडे पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिला, यस नो अँड वेटचं चांगलं समन्वय पाहायला मिळाला. आणि या दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या ऑन बोर्ड 16. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलंय फलंदाजांनी. 33 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे ते संपुष्टात आणण्यासाठी. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू शतरक्षक होता आणि करतोय चुकी. निलेश बंद्रे सारख्या फलंदाजाला मिळतोय एक जीवनदान आणि चुकीला माफी नाही. यानंतर पाहतील आपण निलेशांना बॅटिंग करताना पुन्हा एकदा. यस डीजे. वहिनी आली. चला यानंतर होणार सामना आपण पाहतील युवा स्पोर्ट्स वाकोली वर्सेस इशिका इलेव्हन तरखड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. इशिका इलेव्हन संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत आणि वाघोली संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. तर टॉस होईल या षटकानंतर. एक टॉस होईल यानंतर मॅचचा. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मिस्टर अजय. अजयांचे बंधुराज आज मला वाटते प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. विजय त्यांची कमी नक्कीच खेळत असेल उत्कृष्ट संघाला. पहिला चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर सोडून दिलाय निलेशांनी आणि पाहिलं तर पहिला चेंडू पाहिलं तर अव्वंतर आलाय. अव्वंतरच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 18 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त आता 16 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता परंतु बॅटची इनर एज आणि पाहिलं तर थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जातोय आणि शतरक्षकाचं पाहिलं तर दोन्ही शूज मला वाटते पायातून निघालेले आहेत आणि या 2 धावा घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. मला नवीन शूज असल्यामुळे त्यांच्या पायातून हे शूज निसटले असतील. ते क्षेत्ररक्षक होता विराज. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. आता पाहिलं तर फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता असेल. 2 मोठे फटके आणि मॅच फिनिश होईल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अजून सुद्धा सामना बरोबर होऊ शकतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपुष्टात येत नाही. अजयांचा पुढचा चेंडू सामना करतील पुन्हा एकदा निलेश. यावेळेस पहिला ओव्हरपिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल आहे का? यस. काय शतरक्षण केलाय तिकडे. प्रज्वल होतं तिकडे आणि आपल्या संघासाठी पाहिलं तर 5 धावा वाचवलाय असं वाटत होतं. षटकार जाईल. निलेशांना सुद्धा वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल परंतु चांगले फट पाहायला मिळाला आपल्याला प्रज्वल जाधव यांच्या मार्फत. स्वतःला रोखून ठेवला आणि नंतर फक्त चेंडूला ग्राउंडच्या आतमध्ये ढकललं आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात प्रज्वल यांनी. चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं आपल्याला ग्राउंड वरती प्रज्वल जाधव यांच्या मार्फत. पहिले तर पहिल्यांदा स्ट्राईक वरती येताना पाहता मिस्टर साई यांना. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर स्ट्राईक्स भेटली नव्हती
साई यांना एक आक्रमक फलंदाज आहेत. यावेळेस पहिला ओव्हरपिच चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि यावेळेस पाहिलं तर एक मोठा आदरा, साई बॅक टू डगआउट गॉन. यस, थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज पाहतो आपण मिस्टर जतीन यांना. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, सातत्याने पापडी संघातून भरपूर फलंदाजी करताना पाहिलंय ना. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झाले, अजून सुद्धा या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर होणार सामना इशिका 11 तडखड वर्सेस युवा स्पोर्ट्स वाघोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या 3 चेंडू नंतर टॉस होईल दुसऱ्या मॅचचा. यावेळेस पाहिलं खोलगटाबाई चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज अजय यांनी, परंतु पाहिलं तर शतरक्षकाची साथ नाही मिळाली. अनमोल होते तिकडे, परंतु अनमोलांच्या हातामध्ये चेंडू काही विसावला नाही आणि एका सिंगल चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये स्वतः जाणे खाता उघडलाय ते मिस्टर जतीन यांनी. 4 चेंडूचा खेळ झाला अजून सुद्धा. यावेळेस पाहिलं ओव्हरपिच चेंडू पुल केलाय, चेंडू खाली शतरक्षक येतोय, पुन्हा एकदा तोच शतरक्षक येताना पाहिला आपण आणि पाहिलं तर हा मला वाटते दुसरा जीवनदान मिळालाय. आज निलेश मला वाटते थोडेसे खुश असतील, कारण 2 लगातार जीवनदान मिळालेत निलेशांना. आज गुरुवार आहे आणि गुरुवारी मला वाटते साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलेत निलेश. 2 साधे आणि सोपे झेल होते, परंतु ते झेल कन्वर्ट करता नाही आले आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर अजून सुद्धा नॉन स्ट्राईक एंड वरती निलेश साबूत आहेत आपल्या विकेट वरती. शेवट चेंडू या षटकातील, पुन्हा एकदा मिस्टॅमिक स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. आता पाहतोय स्वतः गोलंदाज येतो चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. पुन्हा एकदा पाहतोय तिसरा आदरा बसतोय जितू संघाला. चला इशिका 11 संघाच्या कर्णधार टॉस साठी यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोचते 23 या आकड्यावरती. चला लाईव्ह कॅमेरामॅनने आपल्याला इकडे फोकस करायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. 2 कर्णधार इशिका 11 तडखड युवा स्पोर्ट्स वाघोली. प्रवीणजी दापशे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. छाप असा कॉल आहे, बघूया. छाप आलाय, नाणेफेक जिंकलाय वाघोली संघाने. नाणेफेक जिंकलाय, तुम्ही काय स्वीकारतील? सांगतो थोड्या वेळाने. ठीक आहे, तुमचा निर्णय येईल. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला सुद्धा, ऑल द बेस्ट असेल. पुन्हा एकदा आपण ग्राउंड मध्ये परत जातोय. वाघोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय तो इशिका 11 संघाला. यानंतर होणारा एक सामना पाहते आपण, बिग फाईट आणि बिग लढत. एका बाजूला वसईतील एक संघ इशिका 11, तर दुसऱ्या बाजूला अर्नाळ्यातील एक संघ, अर्नाळा परिसरातून बिलॉंग करणारा एक संघ युवा स्पोर्ट्स वाघोली. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती नवीन प्रथमेश.
पहिला चेंडू ओव्हर पिच होता, पुल केला, पुन्हा एकदा षटरक्षक येतोय, चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. तिसरूंदा झेल उडाला आणि तिसरूंदा हा झेल पकडण्यात आलाय आणि निलेश बनरे सारखा फलंदाज पुन्हा एकदा तंबूत परताना पाहतो आपण. ए डीजे वाल्या तुझी वाजीव की वाजीव वाजीव नुसते डीजे वाले हाय गाणं. यस यस थँक्यू व्हेरी मच डीजे. आता पाहिलं तर सामना बरोबर झालाय. 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर सूरज यांना. यावेळेस आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क, स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय, त्या समीकरण झालाय 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा प्रथमेश उर्फ पतू यांनी जर दिल्या तर सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. परंतु जर तरला थारा नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडूला पुल केला, पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड ऑनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक सिंगल आणि सिंगल धाव. या सिंगलच्या मधून धाव संख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. नऊ चेंडू धावांची आवश्यकता. विशालकडे विशाल कामगिरी करावी लागेल. आपला संघ अडचणीत आहे. शॉर्टपिच चेंडूला पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. यस यस थँक्यू डीजे. प्रत्युत्तर दिलाय विशाल यांनी. विशाल एक आक्रमक फलंदाज आहेत. सातत्याने पापडी संघातून ओपनिंगला खेळतात परंतु आज संघाची बांधणी बघितली तर चांगले फलंदाज होते. त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडेसे पिछाडीवरती येताना पाहतोय परंतु आल्यात आणि आपलं काम सुद्धा केलंय. षटकार मारलाय. यावेळेस पाहिलं तर तेच तर्रार चेंडू. कमबॅक केलंय गोलंदाज प्रथमेश यांनी. षटकाराचं प्रत्युत्तर देताना पाहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. 4 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बनू शकतो. हा निर्धाव चेंडू आला पाहिजे. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता. डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काय आला नाही आणि षटक संपलाय. तिसरं आणि 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू असतील आणि ते 6 चेंडू शेवटचे हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय आणि 4 धावा डिफेंड करण्याच्या आहेत त्या गोलंदाजाला. येऊया थोड्याच ब्रेक नंतर. तिथमध्ये डीजेला संधी देतोय. यस डीजे.
मध्ये 6 चेंडू आणि 4 धावा. खूपच रंगतदार सामना. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. या 3 चेंडू मध्ये जर चांगले डॉट चेंडू आले तर थोडासा दबाव येईल जितू विलियन्स संघावरती. पहिला चेंडू प्रशांत जाधव यांचा सूरसाठी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू आडव्या बॅटचा वापर केला. बॅटच्या खालच्या टोला लागला चेंडू. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? दुसऱ्याचा प्रयत्न आणि काय थ्रो होता. पिकअप अँड थ्रो आणि दुसरा हादरा. अजून एक हादरा बसतोय. सूरज बॅक टू डगआउट रनरच्या रूपामध्ये गॉन. पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये सुद्धा एक टुर्नामेंट आहे. स्वर्गवासी जितू धानवा यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट असेल आणि त्या टुर्नामेंट मध्ये शुक्रवारचा जो लॉट आहे त्याच्यामध्ये सुद्धा जागा खाली आहे. जर कोणत्या संघाला एंट्री करायची असेल तर त्यांनी कृपया करून समोरच्या कक्षामध्ये येऊन आपलं नाव नोंदणी करायची आहे. शुक्रवार शनिवार रविवार येणारा जो पुढचा वीक आहे, पुढचा हप्ता आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक टुर्नामेंट होणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर कृपया करून तुमचं नाव नोंदणी करून घ्यायची आहे. फ्रायडेला लॉट खाली आहेत. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली येतोय अजय आणि अजय मला वाटते चुकी करणार नाही. सोहम दलवी सारखा फलंदाज पुन्हा एकदा तंबू देताना परततोय. गॉन. फलंदाज मिस्टर जयंत वाघ. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. प्रशांतने शांत ठेवण्याचं काम केलंय. स्वतःच माइंड कूल ठेवलाय आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय. सोहन दळवी सारखा फलंदाजाला बॅक टू डगआउट पाठवलंय. संघ अडचणीत आहे. अडचणीमधून दोन्ही आता पाहिलं तर दोन्ही साईडला दबाव आहे. दबावावरती कुछ निखरते कुछ बिखरते. बघूया कोणता संघ निखरतो आणि कोणता संघ बिखरतोय. प्रशांतचा पुढचा चेंडू जैन साडी. यावेळेस पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या टोला लागला आणि पाहिलं तर लगातार तिसऱ्या चेंडूवरती तिसरी गडी बाद होतोय. डीजे सामना पूर्णपणे आता गुंतलेला आहे. कभी उधर कभी इधर वाला मामला हो गया. अभी तराजूचा पारडा बघितला तर समांतर आहे. आता
3 चेंडू 3 धावा आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतील तर ज्याच्या बॅटिंगवर एक षटकार आलाय तो नॉन स्ट्राईक एंडला विशाल यांना पाहतो आपण नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज सूर्यकांत जागा म्हणून करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहतो आपण. एक धाव नक्की मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? थ्रो चांगला आहे बघूया आणि दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. 2 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव. खूपच रंगतदार सामना होताना पाहतोय. 2 चेंडू 1 धाव. अविनाश यांनी चुकी करताना पाहिली. अविनाश यांनी जर चेंडू घेऊन स्वतःहून हाताने जर चेंडू लावला असता, थ्रो नसता मारला तर गडी बाद झाला असता. म्हणजे 2 चेंडूवरती 2 धावाची आवश्यकता असते, परंतु अविनाश यांनी चुकी केलाय आणि चुकीचा फायदा पाहिला तर जितू विलियन पापडी संघाला मिळालाय. इना डोकावर एवढा काय डोंगरशी, इना डोकावर एवढा काय डोंगरशी, तो दारी समजस किती सुंदरशी, तो दारी समजस किती. यस थँक्यू डीजे. 2 चेंडू आता पाहिलं जितू विलियन संघाचे गडी वाजले तर 8 गडी बाद झाले आहेत. 8 विकेट फक्त आणि फक्त 34 धावा करण्यासाठी 8 गडी बाद झाले. तर विचार करा जर तो षटकार नसता आला विशालांच्या बॅटरीतून मागच्या षटकामध्ये तर सामन्याचं समीकरण काहीतरी वेगळं असतं. परंतु अजून सुद्धा मॅच ऑन आहे. पिच्चवर ऑन आहे. पिच्चवर ऑन आहे अजून सुद्धा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा चेंडू निर्धाव आला. विशाल यांना चांगली कामगिरी करावं लागेल. त्यांच्या बॅटिंगून एक षटकार आलाय. विशाल यांना आपल्या संघासाठी चांगलं काम करावं लागेल. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. पिच्चवर ऑन आहे. युट्यूब ऑन ठेवा. 2 चेंडू 1 धाव. शतरक्षची व्यूहरचना पाहिली तर सर्व शतरक्षक 30 सर्कल जवळ आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव घ्यायचे आहे 2 चेंडू मध्ये. अजून सुद्धा सामना बरोबर होऊ शकतो. खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. तिकडे शतरक्षक आहे अनमोल आणि अनमोलच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषा पार आणि आलाय हा विजयाचा षटकार. जितू विलियन संघ शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून आपला विजय नोंदवलाय आणि हळक उत्कृष्ट संघ. चांगली कामगिरी केली तुम्ही. शेवटच्या चेंडूवरती मॅच आली होती. जरा तो थ्रो कलेक्ट करून जर स्टंपला लावला असता अविनाश यांनी. यस डीजे. यानंतर होणार सामना युवा स्पोर्ट्स वाघोली वर्सेस इशिगॅल तडखड.